दुपारचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ चौकातनं मोर्चाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या मोर्चात संतोष देशमुखांचं कुटुंब सहभागी होणार आहे. सर्वपक्षीय नेतेही सहभागी होतील. संभाजीराजे छत्रपती, सुरेश धस, मनोज जरांगे या मोर्चामध्ये असणार आहेत. तसंच बीडचे खासदार बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार यांच्यासोबतच स्थानिक खासदार आमदार सहभागी असतील. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले धाराशिवमध्ये. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत भविष्यात राजकीय परिस्थिती कशी असेल हे सांगता येणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही म्हणाले, उद्या काय होईल आपण सांगू शकत नाही, त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भावाला निरोप पाठवला होता की पोराला उभं करू नको, पण ऐकलं नाही असा टोला अजित पवारांनी लगावला. तर आमचं चांगलं सुरू असून सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरी बाहेर काळी बाहुलीच बांधतो अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. उद्धव ठाकरेंनी दादरमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम झालं असून जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. चंद्रपुरातल्या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना अध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आमच्या पक्षात वाद नसून मुनगंटीवार वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला सहभागी किंवा उपस्थित राहू शकले नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावेत अशी इच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली. दरम्यान फडणवीसांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना दत्तक घ्यावं अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार परदेश दौऱ्यावरती गेल्यामुळे पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं. दरम्यान अजित पवार आता परत आले, त्यामुळे लवकरच तीनही नेते पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं देसाई म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. 16 जानेवारीला बारामतीत आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माजी मंत्री मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी धक्कादायक विधान केलं. मिनी पाकिस्तानमधनं आम्ही 4 वेळा निवडून आलो असं विधान हिंदू गर्जना सभेतनं सुरेश खाडेंनी केलं. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक ईव्हीएमच्या नावानं खडे फोडतात. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं. मी हिंदूंच्या मतावरतीच आमदार आणि नंतर मंत्री झालो असं विधान हिंदू गर्जना सभेतनं नितेश राणेंनी केलं. मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना वेळी चावरावं, नाहीतर पुढील काळात जशास तसं उत्तर दिलं जाईल. सगळ्या जाती धर्माच्या व्यक्तींनी महायुतीला मतदान केल्यामुळे महायुती सत्तेत आहे हे राणे विसरलेत असा टोला शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी लगावला. महाविकास आघाडी नाही तर बिघाडी आहे. अमोल कोल्हे बोलले ते बरोबर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष झोपलाय. फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता ते जागे झाले होते. आता तर महाविकास आघाडीतले अनेक नेते शिवसेनेला पसंती देतात असं म्हणत खासदार नरेश मस्केंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला लगावला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द वापरल्याच्या विरोधात राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेत प्रवेश केला याचा आनंद आहे. एक सामान्य महिला एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रेरित होऊन पक्षात प्रवेश करते. आता शिवसेनेचा झेंडा हातात घेतलाय, आता मागे हटणार नाही अशा भावना सुषमा पगार यांनी व्यक्त केल्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्यामध्ये जनता दरबार घेतला. विभागीय आयुक्तांसोबतच पुणे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती याला होती. महसूल मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले. विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्याप्रकरणी ठाकरे गटनेत्यानं केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयानं टिप्पणी केली. सरकारनं पाठवलेल्या शिफारशींच्या यादीवर आदेश देऊन सुद्धा निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक असल्याचं म्हटलंय. पुण्यामध्ये शुभदा कोदारे या तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. याची महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणामध्ये सत्यशोधन समिती गठीत करण्यात आली.
वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवरती चाकू हल्ला करून 1,15,00,000 रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणाचा वाशिम पोलिसांनी 24 तासात छडा लावला. 2 सख्ख्या भावांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळी पर्यटन महोत्सव भरवण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा झाल्यानंतर या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. वसईमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं 56 जणांना चावा घेतल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या निर्विजीकरण केंद्राचं वास्तव न्यूज 18 लोकमतला दाखवलं होतं. या बातमीची दखल घेत पालिकेनं दुरवस्थ झालेल्या निर्विजीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. लातूरच्या उमाकांत सोट या तरुणाला 7 जणांच्या टोळक्यानं जबर मारहाण केली. यानंतर हा तरुण कोमात गेला होता. 1 महिन्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण हाकेंनी या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेत मारेकऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आणि या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला. बदलापुरात रिक्षा चालकांनी अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केली. पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतीत कोणतीही दरवाढ झालेली नसताना रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. यावेळी एक मोठी बातमी येते समोर. राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या युतीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. आणि ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी केलेली विधानं. फडणवीसांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात युतीचे संकेत दिलेत. राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत त्यांनी भविष्यात राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेईल असं म्हणत त्यांनी भाकीत वर्तवलंय. तर ठाकरेंनी सुद्धा उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नसल्याचं म्हटल्यामुळे पालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. या आधी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 3 वेळा भेट घेतली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती ठाकरे आणि भाजपच्या युतीची. नजदीकी अब बढ़ेगी तो नहीं ना. सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं, अर्घ्य देताना इंगळी ओंजळीत आली आणि तिने डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली, तर परत ते वाचवायला लागले. एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय? एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे, माझा स्वभाव तिला वाचवणं आहे. हे संताला शोभून दिसतं, राजकारण्यांना शोभून दिसत नाही. इतकंच या निमित्तानं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचा मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील. त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून ह्याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत. पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. नाही मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात.
त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल, आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतात गोष्टी. आणि आता पुन्हा बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. मुंबईतल्या टोरेस घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातोय. दरम्यान टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना 300 रुपयांचा मोइसेनाईटचा खडा हा थेट 50,000 विकला. यासोबतच त्यांना एक प्रमाणपत्र दिलं अशी नवीन माहिती समोर आली आहे. ठाण्यातील नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिकेनं 100 दिवसांचा कार्यक्रम आखला. यामध्ये कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा आणि स्वच्छता मोहिमेवरती भर देण्यात आलाय. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत. उरण तालुक्यातील रेल्वे स्थानकांच्या कामाला अद्याप 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही. अशातच स्थानकाच्या छताला गळती लागल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भुसावळमध्ये 4 जणांच्या टोळक्यानं चहाच्या दुकानात प्रवेश करत तरुणावरती गोळीबार केला. यात तेहरीम शेख या तरुणाचा मृत्यू झाला. या टोळक्यानं हवेत गोळीबार करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पनवेल परिसरात चोरट्यांनी थैमान घातलं. महिलांचाही यात सहभाग होता. पनवेलच्या विचुंबे गावात आठवडी बाजारात दागिन्यांची चोरी करणाऱ्या 2 महिलांना चांगलाच चोप देण्यात आला. पनवेल ते खेड दरम्यान नेत्रावती एक्सप्रेसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेमुळे खेड रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेस तब्बल 45 मिनिटं थांबवण्यात आली होती. या प्रकरणी खेड पोलिसांनी 3 पुरुषांसोबतच काही महिलांना ताब्यात घेतलं. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून काही सरळ होत नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतनं जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हेंनी केलं होतं. कोल्हेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. तर अमोल कोल्हेंच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी टीका केली. अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालली. यात काही षडयंत्र होतं का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला. जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते असं वडेट्टीवार म्हणाले. दरवर्षी थंडीचा जोर वाढला की हजारो किलोमीटर अंतर कापून स्थलांतरित पक्षी गोंदियातल्या तलावाकडे येतात. यंदा देखील युरोप, सायबेरिया, मंगोलिया तसंच हिमालयातनं पिंटलेस, ग्रेगल गूज, कॉमन पोचार्ड, युरेशियन व्हिजन, मलाड गार्गनी आणि पायपरसारखे अनेक पक्षी गोंदियामध्ये पोहोचलेत. आंबेगावच्या मनसरमध्ये घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला मनसर पोलिसांनी जेरबंद केलं. आरोपींकडनं एका 4चाकी वाहनासोबतच 13,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या 4ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इंदापूरमध्ये महसूल विभाग आणि पोलिसांनी उजनी जलाशयात चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती धडक कारवाई केली. 3 फायबर बोटी आणि 3 सक्शन बोटी जिलेटिनच्या साह्यानं उडवून उद्ध्वस्त करण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्या नागरिकांची संख्या 104 वरती पोहोचली आहे. दूषित पाण्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गावातील विहिरी आणि बोरवेलचं पाणी वापरू नये असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील पाण्याचे नवीन सॅम्पल अकोला येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. नवीन सॅम्पलचा अहवाल येण्यास 7 दिवसांचा कालावधी लागणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. लोणावळा नगर परिषदेकडून अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत इंद्रायणी नदी पुलाजवळचं अतिक्रमण हटवण्यात आलंय. मात्र आता मुख्य अतिक्रमण कधी हटवण्यात येणार असा सवाल उपस्थित होतोय. वर्ध्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तानं एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात धडे देण्यात आलेत. आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर कसा द्यायचा या संदर्भात प्रात्यक्षिकं देण्यात आली आहेत. जळगावातील बोरवाल बुद्रुक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटार जळल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. पाणीपुरवठा करणारी मोटार जळल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील उपसरपंच पदाच्या रिक्त जागेवरती निवडणूक पार पडली. यात मंगलाबाई महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. जळगाव शहराच्या बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला सुधारण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं गेल्या महिन्यात अल्पवयीन विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांविरोधात, बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात धडक तपासणी मोहीम सुरू केली. महिन्याभरात या मोहिमेत आतापर्यंत 252 दुचाकी आणि 266 रिक्षांवरती कारवाई करून 19,98,050 रुपये दंड वसूल करण्यात आलाय.
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागानं कठोर पावलं उचलली. 2 दिवसात तब्बल 425 कारवाया करण्यात आल्यात, तर 4,67,000चा दंड वसूल करण्यात आला. जळगावातील चोपडा इथे आमदार चंद्रकांत सोनावणेंच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. आरोग्य सेवा, रस्ते, शिक्षण याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. मावळमध्ये बिजली फुलाचं पहिल्यांदा उत्पादन बघायला मिळालंय. पिंपरी, पुणे, लोणावळा बाजारपेठेमध्ये जवळ असल्यामुळे वाहतूक करण्यास अवघ्या काही मिनिटांचं अंतर असल्यामुळे या फुलांना बाजारात चांगला भाव मिळतोय. रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल सुरू झाली. 2 दिवसात देशातील नावाजलेल्या 50 कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचा रंगणारा आखाडा रत्नागिरीकरांना बघायला मिळणार आहे. आता एक सविस्तर बातमी बघूयात. सांगलीमध्ये भाजपच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नितेश राणे यांच्याकडे भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिलं जातं, कारण गेल्या काही दिवसात नितेश राणे आवर्जून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाष्य करताना दिसतायत. नितेश राणेंनी विरोधकांना ईव्हीएमचा एक वेगळाच अर्थ स्पष्ट करून सांगितलाय. हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार आपण स्पष्ट ठेवले पाहिजेत. ईव्हीएमच्या नावानं विरोधक बोंबा मारतायत, त्यांना ईव्हीएमचा अर्थच कळला नाही. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, असं वक्तव्य नितेश राणेंनी सांगलीत केलं. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोंबलतात. हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमचे तर एक बाहेर येतात मतदान करायला, हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलंच नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. म्हणून आम्ही ईव्हीएम वरून निवडून आलो आणि कुठे बोलतो ईव्हीएम म्हणूनच निवडून आलो. यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते कोणत्या आधारावर मिळालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, हे सगळं बघून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. आता हे मिळालेलं आहे. माझी एक विनंती आहे, खूप जबाबदारीचं पद आहे. आता मंत्री म्हणजे सगळ्यांचे मंत्री आहे तुम्ही, आणि कमीत कमी आता तुमची एक घाणेरडी मानसिकता तुम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी काय चांगला करता येईल याच्या बाबतीत बोललं तर बरं होईल, मला असं वाटतं. एखाद्या मंत्रींनी फक्त एकाच जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करून बोलणं हे त्यांनी आता सोडावं. मी सर्वच मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याच्यामुळं आज आम्ही सर्वजण सत्तेत आहोत. आणि सत्तेत असणारा मंत्रीला एका विशेष जातीबद्दल असं वक्तव्य करणं हे निंदनीय आहे. ह्याच्यापुढं त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांना जसेच तसं उत्तर दिलं जाईल. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती करतो की आपण आपल्या ह्या मंत्रीला आवर घालावं, आणि जर त्या मंत्रीला त्यांच्या मंत्रिपदाचं महत्त्व कळत नसेल तर त्यांनी त्या मंत्रिपदावरनं पाय उतारवावं. आणि आता पुन्हा बघूयात बातम्या वेगवान स्वरूपात. कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मोरे यानं जामिनासाठी अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पठाडे यांनी त्यांचा अर्ज फेटाळला होता. सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे याला देखील मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. ठाणे पोलिसांचा गुन्हेगारांचा शोध घेण्याचं प्रमाण 75% असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. जानेवारी ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 11,000 गुन्ह्यांपैकी 8,930 गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील 10,733 व्यापक गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील 1,905 प्रकल्पांना महारेरानं स्थगिती दिली आहे. यात पुण्यातील सर्वाधिक 487 प्रकल्पांचा समावेश असून त्यांची बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली आहेत. मुंबईमध्ये रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं येणार आहेत. याकरता पालिकेच्या अग्निशमन दलानं निविदा मागवल्यात. उंच शिडीची वाहनं दाखल झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलामधील उंच शिड्यांची संख्या 12 होणार आहे. निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑगस्ट 2024 मध्ये दिल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरपासून आतापर्यंत जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेलं नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळालाय. दरम्यान 2025च्या पहिल्या महिन्यात महिलांच्या खात्यात योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. हप्ता जमा करण्यासाठी सरकार मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच राजकीय पक्ष कामाला लागलेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. तर सत्ताधारी आम आदमी पार्टीनं महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली. तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेनंतर दिल्लीत सुद्धा आप योजना आणण्याच्या तयारीत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं निम्म काम पूर्ण झाले. प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांच्या हस्ते दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे, अशी माहिती MMRDAनं दिली. आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीतली झाडं तोडू नका असे आदेश सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिलेत. झाडं तोडायची असतील तर आधी अर्ज करावा लागेल असं सुप्रीम कोर्ट म्हणालंय. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मार्चला होणार आहे. 1.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवणारी मुंबई महापालिका सध्या उत्पन्नाचे स्रोत शोधतीये. खर्च भागवण्यासाठी मुदत ठेवी मोडण्यासोबतच कचरा संकलन कर आकारून मुंबईकरांच्या खिशात हात घालण्याची पालिकेची तयारी आहे. मात्र सरकारकडील 16,000 कोटींची थकबाकी अजून पालिकेला वसूल करता आलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीळ आणि गुळ दोन्ही महागल्यामुळे संक्रांतीच्या गोडव्यावरती संक्रांत आली आहे. गेल्या वर्षी तिळाचे दर 160 रुपये प्रति किलो तर 185 रुपये किलोवरती गेलेत आणि गुळाचे दर 45 ते 50 रुपयांवरून 60 रुपयांपर्यंत पोहोचले. तर साखर सुद्धा 5 ते 10 रुपयांनी महागली आहे. एक मोठी बातमी आहे. वसईमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानावरती दरोडा पडलाय. बंदुकीचा धाक दाखवून 50 तोळं सोनं लुटण्यात आलंय. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या 6 टीम्स रवाना झाल्यात. चोरट्यांनी दुकान मालकावरती जोरदार हल्ला केला. वसईच्या अग्रवाल कौल सिटीतला हा प्रकार सगळ्या CCTV कॅमेरामध्ये कैद झालाय. बंदुकीचा धाक दाखवून 50 तोळं सोनं लुटलंय वसईमध्ये. पोलीस आता आरोपींच्या शोधात आहेत. वसईमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यात आलाय. बंदुकीचा धाक दाखवला आणि 50 तोळं सोनं लुटलंय. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथकं रवाना केली आहेत. चोरट्यांनी आधी दुकान मालकावरती जो काही हल्ला केला त्याची सगळी दृश्य ही CCTVत कैद झाली आहेत. दुकान मालकावरती कशा पद्धतीने हल्ला करण्यात आला आणि बंदुकीचा धाक दाखवत या चोरट्यांनी 50 तोळं सोनं लंपास केलंय. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय साधून तातडीनं अतिक्रमण निष्कासन कारवाईला वेग द्यावा. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवरती प्रभावीपणे धडक कारवाई करा असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशींनी दिले. औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये डिसल्फरायझेशन युनिट यंदाच्या वर्षीपासून बसवण्याची सक्ती 2 वर्ष लांबणीवर गेली आहे. त्यामुळे प्रति युनिट 35 ते 40 पैसे वीज दरवाढीची भीती तुर्तास टळली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्रायल इथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागानं दिली आहे. इंग्रजी भाषेचं सामान्य ज्ञान असणाऱ्या वयवर्ष 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. आणि इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी बघूयात. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होऊन 2 महिने उलटले तरी देखील अद्यापही काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड काही झालेली नाही. काँग्रेसचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण याकडे काँग्रेस आमदार दिल्लीकडे डोळे लावून बसलेत. या संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. सरकार स्थापन होऊन एक अधिवेशनही झालं मात्र काँग्रेसच्या शिष्टमंडळ या विधिमंडळ नेत्याची निवड काही झालेली नाही. काँग्रेसच्या पराभवाचं खापर नाना पटोलेंवरती फोडलं जात असताना पटोले देखील प्रदेशाध्यक्षपदावरती राहण्यास उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र त्यांचा डोळा गटनेतेपदावरती आहे आणि गटनेतेपदासाठी पटोले आणि वडेट्टीवारांमध्ये स्पर्धा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. आणखी एक मोठी बातमी. वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत येणार असं दिसतंय. कराडच्या मुलावरती सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल झाली आहे. बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट आणि कार ताब्यात घेतल्याचा आरोप आहे त्याच्यावर. पीडित महिलेची सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फिर्याद देण्यात आली आहे. 13 जानेवारीला त्यावरती सुनावणी आहे. सुशील कराडच्या अडचणी त्यामुळे वाढणार असल्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचा मुलगा आता अडचणीत येणार असं दिसतंय. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात फिर्याद दाखल झाली आणि बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट आणि कार ताब्यात घेतल्याचा आरोप त्याच्यावरती आहे. पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात आपली फिर्याद दिली असून 13 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येणार असं दिसतंय. बीड येथे देखील सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध. SP बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही. सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला. त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागून घेतले. म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने 13/1/2025 ही तारीख नेमली. कधी अर्ज दाखल केला होता पीडितेने? या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आहेत सोलापुरातनं आपल्यासोबत. प्रीतम, कराडच्या मुलाचे काय नवे प्रताप समोर आलेत? सोलापूर कनेक्शन काय? नक्कीच श्वेता, पाहायला गेलं तर वाल्मिक कराड हे खंडणीच्या प्रकरणात आधीच बीड जेलमध्ये आहे. त्याचप्रमाणे आता त्याच्या मुलावरही सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात एक खासगी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. ही फिर्याद आहे ती 4 महिन्याच्या अगोदर दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर फिर्यादीने त्यांचं म्हणणं मांडलं नसल्यामुळे जी तारीख आहे ती पुढे ढकलत काल 10 जानेवारी रोजी ही जी तारीख आहे ती देण्यात आली होती. मात्र त्याच्यात जे फिर्यादीचे जे वकील आहेत विनोद सूर्यवंशी यांनी त्या बाबतीत पीडितेच्या बाजूने न्यायालयात आपली जी काय बाजू आहे ती मांडली होती. मात्र समोरचे जे पक्ष आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फिर्याद न मांडल्यामुळे 13 जानेवारी ही तारीख देण्यात आली असली तरी सदर जी पीडित महिला आहे तिचे पती हे सुशील कराड यांच्यात मॅनेजर म्हणून काम करत होते. मात्र त्याच्यात असताना त्यांना कुठले तरी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दमदाटी करून त्यांच्याकडे 2 ट्रक असतील, 2 कार असतील किंवा परळीत असणारे फ्लॅट असतील किंवा दागिने असतील अशा बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांना दमदाटी करून कुठेतरी आपला धाक आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पीडितेने सोलापुरातील MIDC पोलीस ठाणे असेल किंवा सोलापूर पोलीस आयुक्त असेल किंवा बीड पोलीस अधीक्षक कार्यालय असेल याकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र त्यांच्या पीडितेची तक्रार कुठल्याही पोलीस अधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासनाने न घेतल्यामुळे सदर महिलेने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती आणि त्या फिर्यादीवरनं आता सध्या तरी सोलापूर कोर्टात सुशील कराड यांच्यासह 2 जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या विरोधात आता केस चालू आहे. मात्र 13 जानेवारी ही तारीख पुढील देण्यात आली आहे. त्यामुळे सुशील कराड यांच्या अडचणीत आता वाढ होणार हे मात्र नक्की झालं आहे. प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या या सगळ्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात जाणून घेतल्या. बातमी 36 जिल्ह्याची आमच्या बुलेटिनमध्ये. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही वेगवान स्वरूपातल्या सुपरफास्ट देखील बातम्या बघणार आहोत. संपूर्ण राज्यभरातल्या, देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बातम्या या वेगवान स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतील. तर या दरम्यानच्या जर काही सविस्तर घडामोडी, काही वक्तव्य असतील, काही दृश्य तुम्हाला पुन्हा पाहायचे असल्यास News18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर गावाकडच्या 50 बातम्या बघूयात. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर.